गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। बाबाच्या ताताच्या पाया पड देवा, पण ते दुःख घालवायची ताकद नाम संकीर्तनामध्ये आमचे गुरुमाऊली फार गोड सांगतात. एक उदाहरण सगळ्यांनी ऐकलं असेल. नामस्मरण करणाऱ्याला त्याचं प्रारब्ध होतं म्हणे उद्या सकाळी त्याला साप चावणार. नाम बाळाव आता तर म्हणला बापाला घाबरत नाही, बापाला बघून माग कशाला केला, खायचं ना बापा पुढं. ते म्हणलं खाल्लं असतं रे, बापाला काय भीतो की काय, मग का नाही खाला. ते म्हणलं चोळलं तेवढं तेच खात होतं म्हणून हात धरलो. किती वाटोळं झालं. आग लागून भिजल्यावर कळतं काय. फक्त ज्ञानेश्वरीवर बोट ठेवा, एकदा का माऊलीनी तुमचा बोट पकडला तो आयुष्य. घराघरामध्ये ज्ञानेश्वरी असली पाहिजे, जास्त लागत नाही. ठसा आहे म्हणून सगळ्यामध्ये सोपं काय तर भगवंताचं नाम आहे, कोणीही घेऊ शकतं. महिला मंडळ त्याच्याकरता काही तो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी कोण वाया गेलं नाम घेतलेला. भगवंतानं काय केलं, इंचू चावायला लावलं. कदाचित साप चावल्यावर तू मेल. फार गोड आहे. मग साधनामध्ये अडकू नका, कारण काय क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं ये किसी का. काय विश्वास आहे महाराज, कोणत्या घडी काय होईल. एक असं आपलं तोंड म्हणे लवकर पिढा जाऊ दे तुझी. असं करू नका माय माऊल्यांनो. नकळत आमच्या हातून बरेचसे पाप होतात. हे झालं स्त्रियांकरता, त्याच्या सौभाग्य करता. आणि जे आम्ही वारकरी आहोत, जे आम्ही हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो, सनातनी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेल्या सगळ्या मुलांना माझं सांगणे, सकाळी आंघोळ केल्यावर गंध लावा, भगवा लावा, केशरी लावा, कपाळी केशरी गंध लावा, टिळा लावा. आणि तेव्हा मारुतरायाच्या मंदिरात जावा आणि मारुतरायाला सांगा जय श्रीराम. रामजी जर नाव घेतल्याबरोबर भगवान हनुमंतराया बोलतात. हनुमंताला प्राप्त करून घ्यायचे ना तर रामजीचं नाव घ्या. जय हनुमंता, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती. ते म्हणतात ते ऐकू नको, मला सांगू नको, सोडून दिली. काय सांग, मला काय आवडतं. श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में, श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में, श्रीराम चांगली गोष्ट आहे, पण लेकरांना घेऊन करा ही माझी विनंती. हरिपाठ करताना ताता जर घरात हरिपाठ करत असेल आजोबा, तर आजोबा सोबत नातू बसले पाहिजे. अगोदरच्या काळामध्ये, आताही काही काही गावामध्ये आहे, आजही आजी दिवा लावायला शिकवते. दिवा लावल्यावर शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. किती जण म्हणता बरं?
किती जण म्हणतात? आतापर्यंत नाही म्हणलं काही हरकत नाही, आता तरी म्हणायला शिका. तुम्ही नाही म्हणलं तर लेकरं नाही म्हणणार, तुम्ही जर नाही म्हणलं तर लेकरं नाही म्हणणार. आई वडिलांना विनंती आहे माझी, तुमच्या गळ्यात जर माळ असेल म्हणतात बापू परीक्षेला चलास की, हा चलो देवाच्या पाया पड, पडाव देवाच्या पाया. तुळशीच्या